साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर। कल रात कुसुम्बा रोड पर पालक मंत्री दादा भूसे साहब के राइट हैंड अपने आप को बोलने वाला व्यक्ति डॉक्टर कापलनिस, प्रयास हॉस्पिटल का इंचार्ज, कल नाकाबंदी पुलिस डिपार्टमेंट ने शहर के हर वो प्रमुख रास्ते के ऊपर, मेन रास्ते के ऊपर नाकाबंदी की शुरुआत की है। आचार संहिता है और निवडणूक आयोग का निर्देश है, आदेश है कि नाकाबंदी होना चाहिए और साफ सुथरा इलेक्शन होना चाहिए देश का, लोकसभा का। लेकिन नाकाबंदी करते वक्त जो नाकाबंदी की गई थी उस वक्त डॉक्टर कापलनिस की गाड़ी को रोका गया और वहाँ पर जो पुलिस डिपार्टमेंट की यंत्रणा थी जो नाकाबंदी कर रही थी, मालेगांव शहर की पुलिस, तो नाकाबंदी गाड़ी रुकाने के बाद भी वो व्यक्ति रुका नहीं और आगे जाकर जब पुलिस ने उनको रोकने का काम किया तो वहाँ पर पुलिस से तकरार, बहस। और ये मैं चीज़ को नहीं मानता हूँ कि सुरक्षा दल जो होता है, चाहे वो पुलिस हो, चाहे हमारे देश के नौजवान जो देश को संभालते हैं बॉर्डर के ऊपर, कोई धर्म और जात नहीं होती। उनका कर्तव्य होता है कि देश की, राज्य की सुरक्षा करना, जनता की सुरक्षा करना, उसमें जात धर्म नहीं होता। लेकिन जिस पुलिस वाले ने रुकाया था उसका नाम वसीम है और उसको जातिवाद से गाली देना, डराना, धमकाना और उसको यह बोलना कि रातों रात देखो गायब कर दूंगा, तो ये बहुत बड़ा प्रश्न पुलिस डिपार्टमेंट के सामने खड़ा है। मेरा प्रश्न महाराष्ट्र सरकार के हमारे आदरणीय गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी से है कि आपकी पुलिस के ऊपर सरकार के अंदर शामिल युति गठबंधन के मंत्री के लोग, शिवसेना के लोग, अगर पुलिस डिपार्टमेंट को इस तरीके का शब्द वापरते कि गायब कर दूंगा, तो लैंड ऑर्डर का प्रश्न निर्माण हो रहा है। मालेगांव पुलिस डिपार्टमेंट का संदर्भ में मुझे कुछ बोलना नहीं है, वो उनका काम कर रहे हैं। वरिष्ठ अधिकारी अच्छा कंट्रोल करने का प्रयत्न और कोशिश कर रहे हैं, लेकिन उनके ऊपर राजकीय दबाव डालकर कल 353 का गुना दाखिल होना जरूरी था। अगर मेरे जैसा या एक सादा व्यक्ति, एक आम इंसान अगर पुलिस को टाइट बोल देता है, गाली दे देता है, धक्का लग जाता है तो 353 दाखिल होता। तो प्रश्न यह है कि कल रात की घटना का अभी तक 353 दाखिल क्यों नहीं हुआ, यह बड़ा प्रश्न है। मेरी विनंती सरकार से है, निवडणूक आयोग से है, धुलिया निवडणूक निर्णय अधिकारी से मेरी विनती है और मेरा प्रश्न है कि गुना कब दाखिल होगा। क्या उस गाड़ी के अंदर पैसा लाया जा रहा था वाटअप के लिए, ये भी प्रश्न है। मैं माजी आमदार हूँ, मैं एक पक्ष का पदाधिकारी हूँ, मेरी गाड़ी कई समय रोकी गई शिवाजी पुतले के पास, मैं गाड़ी रुकाता हूँ, बात करता हूँ, उनको गाड़ी चेक करना हो गाड़ी चेक करते हैं, हम चले जाते हैं, ये उनकी ड्यूटी कर रहे। लेकिन किसी को सिर्फ नेम प्लेट पढ़ कर कि ये मुस्लिम पुलिस वाला है और उसको जातवाद की गाली देना, गायब कर देने की भाषा करना, ये मैं समझता हूँ कि गुना दाखिल होना ही चाहिए। एडिशनल एसपी साहब, जिला एसपी साहब और डीवाईएसपी साहब से मेरी विनती है कि 100 मोटो कम से कम गुना दाखिल करिए। आपके पुलिस के साथ ये हुआ है और नहीं तो लोगों की, दूसरों की हिम्मत खुलेगी। लैंड ऑर्डर इसी वजह से खराब होता है कि पुलिस का दबदबा कम होता है। अभी दबदबा है, लेकिन ऐसे लोग अगर इस तरीके की घटना करेंगे, सत्ताधारी लोग, तो मैं समझता हूं कि ये बहुत बड़ा सवाल ये शहर के सामने, पुलिस के सामने और निवडणूक निर्णय अधिकारी के सामने, और ये साफ सुथरा इलेक्शन होगा या नहीं होगा आइंदा 10 दिनों में, ये बड़ा प्रश्न और सवाल है। नहीं, ऐसा है कि
धुलिया लोकसभा का जो इलेक्शन चल रहा है और पूरे देश भर के अंदर भारतीय जनता पार्टी और महाराष्ट्र के अंदर युति आघाड़ी को लग गया है कि हम इलेक्शन हार रहे हैं, और इसीलिए मैं समझता हूं कि हो सकता है वो गाड़ी के अंदर पैसा हो और उसका तो मेडिकल चेकअप कराना चाहिए डॉक्टर साहब का, राती को कराना चाहिए था कि वो व्यक्ति कोई नशे में तो नहीं है, ऐसा भी सवाल है। तो ऐसा है कि इलेक्शन खराब करना, जातिवाद का कोई इशू निर्माण करना, चाहे वो पुलिस से हो चाहे दूसरे समाज से हो, तो मैं समझता हूँ कि ये इलेक्शन हारने की भारतीय जनता पार्टी की निशानी है। ठीक है, लेकिन आखिर में वो मामला वहाँ पर शांत तो हुआ, अच्छी बात है, और हमारा शहर हमेशा शांत करने वालों के अंदर ही शामिल रहा है। कुछ लोग बदमाश होते हैं लेकिन पूरा शहर बहुत अच्छा है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई दलित भाई ये सब मिलकर हमारे शहर का लैंड ऑर्डर और अमन चाहते हैं, और ये अमन शहर है, इसके लिए वहाँ अमन कल रात में हुआ, और अगर दूसरा शहर होता तो बहुत लैंड ऑर्डर बिगड़ सकता था। गाड़ी ना साइडला घ्या, गाड़ी साइडला घ्या, मागे ट्रॅफिक जाम होते। क्या बोलेंगे? हाँ बोला ठीक है असू द्या काय तुमचा विषय काय विषय काय वाईट काय पडतो तुम्ही काहीतरी जातीवाद करतात आणि जातीवाद करून तुम्ही आमच्यावर अंगावर येत आहे। तुम्ही लांब गाडी तुमचं हे किती लांब आहे, तुमचं कधी लांब आहे, हे किती लांब आहे, कुठून आले तुम्ही जातीवाद करताय, तुम्ही शेख साहेब आहात, हा तुम्ही कुठून आले तुम्ही कुठून आले जातीवाद करताय। बैलगाडी कुठे चल गाडी चला शेख साहेब बैलगाडी घ्या, तुम्ही जातीवाद करताय, वातावरण खराब करताय मालेगावचं, अजिबात नाही तुमचे हो तुमचं पाय पडतोय आता काय माझं नाव नको घेऊ रे, नंतर घेईल शेख साहेब, तुम्ही जातीवाद करतायत, वातावरण खराब करतायत मालेगावचं, चला गाडी घ्या, चला गाडी घ्या हो किती लांब आले तुम्ही किती लांब आले चला हो चला किती लांब आले हो मोबाईल घ्या मला घेऊन दाखवा तुम्ही हो टेक पॉइंटला तिथं गाडी तुमचं चेकिंग आहे, मी कुठं नाही थांबलो, मला दाखवा दादा उद्या सकाळी पाय पडतोय दादा तुला काही संबंध नाही, दादा आधी चालणार नाही, एवढी दादागिरी करू नको, काय संबंध नको दादागिरी करायची, काय संबंध काय तारीख करतोय शेख काय दादागिरी करतोय तुला एक लक्षात घे, बॅरिकेडिंग कुठे सोडलं मला दाखवा, मोबाईल बोलून घेऊ का आयशा नगर मोबाईल बोलून घेऊ तुमचं बॅरिकेडिंग कुठे सोडला मला दाखवा, आयशा नगर मोबाईल बोलून घेऊ का सिटी मोबाईल आयशा नगर बोल आम्ही आमचं काम कट करू का कट करू हे फोन लावून फिरू नका, काय वाईट झालं मी कुठं सोडलं ना मला दाखवा ना, तसे जा साहेब तुम्ही ऐका ना काय चेक करा, गाडी चेक करा, पुरी चेक करा, शेख साहेब गाडी चेक करा, शेख साहेब गाडी चेक करा, तुमचा विनंती आहे, तुमची विनंती करतो, पाय पडतो तुम्ही
दादागिरी करतायत, ही चुकीची दादागिरी करतायत. या गावामध्ये तुम्ही चुकीचं वातावरण फिरतायत. आहे नका मोबाईल बोलून घे. पोलीस स्टेशनला चला, पोलीस स्टेशनला चला. ऐका, तुम्ही गाडी पळवली का आम्ही पळवली का मला दाखवा. काय बोलतो? दाखव. भांडणा माणूस द्या साहेब, चुकीचा माणूस. ऐका ना, तुम्ही दाखवा ना मला CCTV. बाजूला बाजूला आता मी सांगतो, हे भरारी पद्धत म्हणजे तुम्ही आम्हाला येड्यात काढताय का? एसएसटीने आम्ही गाडी अडवली तर तिथे एसएसटी पॉईंटला थांबले नाही, त्याच्यामुळे भरारी पण बरं ऐका, चुकीचा त्याचा मला बोलतोय, footages हा पाहिजे. तडकला, हा धर्तीवाद करतोय, मालेगावमध्ये वातावरण खराब करतोय. हे कोर्टात टाकेल. हे जर कोर्टात मी टाकेल, गाडी ही थांबवली केस नसेल, टाकेल. मी तुला गाडी माहिती आहे, थांबवली व्याजात नसेल तर मी याचा जबाबदार आहे. सुन ना, ये क्या गलत बात कर रहा है? कोई जरूरत नहीं भाई. मैं आ रहा. गलती नहीं, ये क्या बोल रहा? गलती नहीं. हम जलाते गाड़ी तोड़ के आया, ये बोल रहा है. ये थमरे ऐका ना, थमरे मी शेख, थांबवल्यानंतर अंगात मी घेऊन थांबलो असेल ना. तुला ते 100% अंगात घे. तुला घेतला मी, तुला मी चॅलेंज करतो. आम्ही काय आहे? नाही तू बोलला आम्ही ना, आमचं काम करतोय साहेब, आम्हाला नाही, काम ऐका ना, केली. तुम्हाला मी थांबवल्यानंतर नाही थांबलो ना. मी थांबलो नाही ना. काम करू द्या. आमचं क्या? कार्पोरेट हे उनको तुमचं काय काम सहकार्य करा आम्हाला. काय केलं? मी एकटा नाही काय केलं? केलं. थांबा साहेब. तहसीलदार काय? साहेब आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्ही ऐका, तहसीलदार साहेब, एक मिनिट थांबा. आता बोला. तुम्ही थांबा. काय केलं? आता बोलाव. गाडी अडवली. गाडी अडवली साईडला हा, साहेब साहेब बोला. तुम्ही गाडी अडवली का? गाडी अडवली का? बोला. साहेब साहेब चलो, बोला. चलो, गाडी चलो, अडवली चलो, का? चलो, चलो. ऐका, सर तुम्हाला पुढे घेतो. ऐका, तुम्ही बाजूला. गाडी हे अडवली. बाजूला. याची ना पुढे व्हिडिओ तुम्ही गाडी अडवली. पोलीची आहे. गावाती बनतो तो डायरेक्ट. म्हणजे तो शेख आहे, तो त्याची गाण ठेवतो का तो गाडी थांबलो नाही. तो दारू पिलेला आहे त्याला पोलीस त्याची व्हिडिओ घे. एक बाजू तहसीलदार आहेत का? तहसीलदार लो उसकी पूरी व्हिडिओ ला बाहेर. हे दादा, तहसीलदार आहेत का? तहसीलदार, हे काय बोलले? हे तहसीलदार आहेत. तू गाडी थांबवली का आमची? शेख शेख घडी घडी बोलतो. बरं आहे ना, तू हे त्याची थांबवली पुरी ना. व्हिडिओ घे. तिथं CCTV फुटेज आहे का सर? ऐका ना, आहे ना. चला ओके. चला, चला. आता पोलीस स्टेशनला चला. नाही, किती- कोण? काय पोलीस कोण? स्टेशनला? कोण बोलले? जबाब आहे का? हे ना? कोण? और दूसरा रहता तो फिर कोण? पोलीस येणार नाही दादा. पोलीस येणार नाही तुमच्या मोबाईल बुलाई है अभी पुलिस ऐका ना, ऐका ना, तुम्ही गाडी चेक करा ना. मद्यपानाचं सेवन केले. ए, सर आमची गाडी चेक करा. आमची मजा करत आलो, तू मला काय सांगते? आम्ही आमची, तुम्ही काय आम्हाला दिलं का? मी जाऊ का मध्ये? तुम्ही आम्हाला, मद्यर्काचं सेवन केलं. हो, आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही तुम्हाला काय सेवा सहकार्य करायची करा. तुम्हाला कशाला? चेक पोस्टला तुम्ही थांबले नाही, त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाहिजे नाही, नाही, चेक पोस्टला बोला, चला. घ्या. चला चेक पोस्टला. आता इथून चला चेक पोस्टला. चला चेक पोस्टला. तुम्ही चला चेक पोस्टला येते. दाखवा. चला. साहेबांना फोन मला केला. काम नाही, शेख साहेब, कोणी साहेब गावात काही नाही. आता उडेल.